न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे ऑपरेशन शोध, अल्पवयीन मुलीची विक्री करणारी टोळी पकडली, 10 जणांना अटक, हर्सूल पोलीस स्टेशनची कामगिरी। नाशिक जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख डॉक्टर स्वामी, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी ऑपरेशन शोध अंतर्गत अल्पवयीन मुले प्रथम प्राथमिकतेने शोधण्याबाबत नवे ऑपरेशन हाती घेतले होते। त्याअंतर्गत प्राप्त सूचना आणि मार्गदर्शनाखाली काम करत असताना हर्सूल पोलीस ठाणे हद्दीतील आदिवासी गावातील आई नसलेली 16 वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली। सदरबाबत तिचे वडील यांनी हर्सूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता यात शेजारच्या परिसरातील कोणताही तरुण बेपत्ता झालेला नसल्याने सदरचे प्रकरण गंभीरपणे घेत वेगवेगळी तपास पथके तयार करून गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अल्पवयीन मुलगी शोधून काढली आहे। परंतु यातून एक आदिवासी मुलगी विकणारी आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे। अल्पवयीन मुलीकडे तपास करता माहिती समोर आली आहे। यातील आरोपींनी संगनमत करून फिर्यादीची अल्पवयीन पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिला मोबाईल फोन आणि कपडे घेऊन देऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला तिचे कायदेशीर पालकांच्या रखवालीतून पळून घेऊन जाऊन तिचा संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर गावात आरोपी तुषार पाटीलबा पचपेंड यांच्याशी बालविवाह लावून दिला। आरोपी याने लग्न झाल्यापासून पीडित मुलीशी त्याचे राहते घरात वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तसेच पीडित मुलगी आणि आरोपी यांचे लग्न जुळवण्याकरता आरोपी तुषार पाटीलबा पचपेंड आणि संदीप पाटीलबा पचपेंड यांच्या वतीने सोन्याबापू बाळकृष्ण पाटोळे, विशाल नारायण परचंडे आणि महादेव साहेबराव नाईकवाडे यांनी तसेच पीडित मुलीकडून सुरेश नवसू फसाळे, कमल सुरेश फसाळे, ठकुबाई लक्ष्मण माळेकर यांनी दलालीचे काम केले। आरोपी तुषार पाटीलबा पचपेंड आणि संदीप पाटीलबा पचपेंड यांनी पीडित मुलीशी संबंध जुळवून देण्याकरिता दलालीचे काम करणारे सुरेश नवसू फसाळे, कमल सुरेश फसाळे, ठकुबाई लक्ष्मण माळेकर, सोन्याबापू बाळकृष्ण पाटोळे आणि विशाल नारायण परचंडे यांना दलालीचे एकूण 2 लाख रुपये दिले असून त्यापैकी काही रक्कम रोख स्वरूपात तर काही रक्कम फोनपेद्वारे दिलेली आहे। तसेच आरोपी सीता पुंडलिक भेंडकोळी आणि धर्मा नवसू फसाळे यांनी पीडित मुली ज्या ठिकाणी लपवून ठेवले आहे ते ठिकाण माहीत असताना देखील त्यांनी पीडित मुलीचा अपनयन अपव्यापार करण्याकरता इतर आरोपींना मदत केली म्हणून दाखल गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे हे करीत आहेत। नमस्कार। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती। त्या मोहिमेच्या अंतर्गत हर्सूल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती। या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे। सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात ही मिळून आलेली आहे। तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या असे लक्षात आले तर सर्व मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती। सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत। अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहोत। त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आलेली आहे का याबाबत तपास करीत आहोत। सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी स्वतः API बोरसे हर्सूल पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास मी करीत आहे। यामध्ये तुषार पाटीलबा पचपेंड वय 29 वर्ष, राहणार कवठे मलकापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, संदीप पाटीलबा पचपेंड वय 40 वर्ष, राहणार कवठे मलकापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, सुरेश नवसू फसाळे वय 46 वर्ष, राहणार गंगा म्हाळुंगी, तालुका जिल्हा नाशिक,
कमल सुरेश फसाळे वय 35 वर्ष राहणार गंगा म्हाळुंगी तालुका जिल्हा नाशिक. सीता पुंडलिक पेंडकुळी वय 38 वर्ष राहणार वेळे तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक. ठकुबाई लक्ष्मण माळेकर वय 60 वर्ष राहणार सारस्ते तालुका पेठ जिल्हा नाशिक. धर्मा नवसू फसाळे वय 40 वर्ष राहणार गंगा म्हाळुंगी तालुका जिल्हा नाशिक. सोन्याबाबू बाळकृष्ण पाटोळे वय 45 वर्ष राहणार सहानेमळा मुक्काम पोस्ट वरवंटी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर. विशाल नारायण परचंडे वय 33 वर्ष राहणार कवठे मलकापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर. महादेव साहेबराव नायकवाडे राहणार कवठे मलकापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी डॉक्टर स्वामी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, विमला एम अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक विभाग, वासुदेव देसले उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सुल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील आहेर, पोलीस हवालदार अनिल गांगुडे, सुनील ठाकरे, नामदेव गांगुडे, हेमराज गवळी, पोलीस कॉन्स्टेबल भारत खाडे, गिरीधर खोडे, तुकाराम भोये, युवराज चव्हाण, आशिष भुसारे, महिला पोलीस हवालदार निर्मला भिवसन, महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री खेडुळकर यांनी केली आहे. न्यूज सुपरवनसाठी वृत्त संकलन विभाग, हर्सुल.